नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. मुलांनो, एका नवीन पाठाला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की आपण मागच्या पाठामध्ये म्हणजे 4.5 मध्ये टॉक आणि टॉंग टॉंग ऑल द डे आपण सांगितलं की ऑल डे लॉंग म्हणजे आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे मुलांनो की त्या पाठामध्ये की जे दोन व्यक्ती आहेत ते कशा प्रकारे जो मिनिस्टर आहे त्याला एक प्रकारे जो आवाजाचा त्रास होत आहे आणि कशा प्रकारे त्याने उपाययोजना केली, परंतु त्या उपायाचा काहीही उपयोग झाला नाही हे सविस्तर आपण स्टोरीमधून त्या कथेमधून कहाणीमधून आपण पाहिलेलं होतं. आज आपण एका नवीन कथेकडे एका नवीन भागाकडे आपण वळणार आहोत, जो आपला पॉईंट आहे म्हणा 4 पॉईंट्स ऑन द टाइम लाईन. या माध्यमातून आपण पाहणार की नेमकं ऑन द टाइम लाईन म्हणजे काय आहे. तर वळूया आपण 4.6 जो आपला पाठ सुरू झालेला आहे. ऑन द टाइम लाईन म्हणजे काय की वेळापत्रकानुसार आपण बोलायचं की ऑन द टाइम लाईनचा अर्थ काय आहे, वेळापत्रकानुसार. जसं आपण बोलू शकतो द ट्रेन इज ऑन द टाइम लाईन की ट्रेन कशी आहे ही वेळापत्रकानुसार येणार आहे. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो की द इव्हेंट इज ऑन टाइम लाईन की जे इव्हेंट आहे, जो कार्यक्रम आहे हा वेळापत्रकानुसार होणार आहे. आपण याची उदाहरणं देखील मुलांना पाहिलेली आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया की नवीन गोष्टीला की लर्न म्हणजे आपण एक्सप्लेनेशन मधून देखील बघणार आहोत. इथे दिलं आहे ऑन द टाइम लाईन म्हणजे काय, वेळापत्रकानुसार आपण बघणार आहोत. बघा, एक्सप्लेनेशन आहे म्हणजे काय आहे, स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ऑन द टाइम लाईन म्हणजे काय आहे. बघा, इथे काय दिलेलं आहे आपण वाचायचा प्रयत्न करूया. बघा, यूज द फेअर्स ऑन द टाइम लाईन अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. इथे काय दिलेलं आहे की यूज, तुम्हाला काय करायचं आहे, यूज फेअर्स. फेअर्स म्हणजे काय आहे मुलांनो, आपण हा नवीन शब्द बघूया की फेअर्स म्हणजे काय आहे, वाक्यप्रचार आहे. वाक्यप्रचार म्हणजे काय की दोन किंवा अधिक शब्दांची जुळवणी करून बनलेला एक अर्थपूर्ण जो शब्द आहे त्याला वाक्यप्रचार बोलणार, म्हणजेच काय बोलणार, फेअर्स बोलणार. मग इथे काय सांगितलं, यूज द फेअर्स ऑन द टाइम लाईन अँड मेक अ सेंटेन्स मिनिंगफुली. तुम्हाला वाक्यप्रचार घेऊन तुम्हाला एक अर्थपूर्ण काय बनवायचं आहे, वाक्य बनवायचं आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स. मिनिंगफुल म्हणजे काय, अर्थपूर्ण. सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य आहे. लक्षातच ठेवायचं आहे मुलांना, मिनिंगफुल म्हणजे काय आहे, अर्थपूर्ण आहे. काय बोलू शकणार आपण, अर्थपूर्ण बोलणार आहोत की यूज द फेअर्स ऑन द टाइम लाईन अँड मिनिंगफुल सेंटेन्स. तुम्हाला एक जे वाक्यप्रचार वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे, बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण काही वाक्यप्रचार घेणार आहोत. जसं आपण बघा बोलतो ना की हात कंगणाला आरसे कशाला, म्हणजे एक वाक्यप्रचार आहे. त्या वाक्यप्रचाराला मिळत्या जुळतात त्या एक काय बनवायचं आहे, आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. जसं इंग्लिश, हिंदी, मराठी या तिन्ही विषयामध्ये वाक्यप्रचार हे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला वाक्यप्रचार दिला जातो परीक्षेला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्यप्रचारापासून एक वाक्य, अर्थपूर्ण वाक्य हे तयार करायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ते वाक्य तयार, आपण काही उदाहरणं बघणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हणजे सांगितलं की टाइम लाईन म्हणजे काय, द ट्रेन इज ऑन अ टाइम लाईन. ट्रेन कशी आहे, वेळापत्रकानुसार येणार. म्हणजे आपण काय केलं आहे की त्याच्यामध्ये वाक्यप्रचार, आपण जो वाक्यप्रचार दिला होता त्याच्यामध्ये आपण काय करू, एक वाक्य, अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आहे. तर असेच जे अनेक वाक्यप्रचार आहेत की ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक मिनिंगफुल आपल्याला अर्थपूर्ण सेंटेन्स, वाक्य तयार हे करायचं आहे. मग ते कशा प्रकारे करायचं आहे ते देखील आपण मुलांना बघणार आहोत. बघा, आता इथे ते मला काय दिलं आहे, इन द पास्ट. इथे काय दिलं आहे, इन द म्हणजे पास्ट म्हणजे तो काय, भूतकाळामध्ये. इन द पास्ट काय आहे, भूतकाळामध्ये. इथे काय दिलंय, टाइम लाईन आहे, बरोबर आहे. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. इथे काय दिसतंय, तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे आणि तुम्हाला आधी काय सांगितलं आहे की इन द पास्ट म्हणजे तुम्हाला भूतकाळातले काय करायचे आहेत, आधी वाक्य तयार करायचे आहेत. मग तुम्हाला काय दिलं आहे मुलांनो की तुम्हाला वाक्यप्रचार देणार, त्याच्यावरून तुम्हाला काय बनवायचं आहे, एक पूर्ण अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आधी आपण पास्टचं घेणार आहोत, नंतर PRESENT प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान काळ आहे आणि फ्युचर FUTURE फ्युचर. फ्युचर म्हणजे काय आहे, भूतकाळ आहे. आपण समजून घ्याव्या, पास्ट म्हणजे काय आहे, भूतकाळ आहे. प्रेझेंट म्हणजे काय मुलांना, वर्तमान काळ आहे आणि फ्युचर म्हणजे भविष्य. मग अशा
प्रकारचे मुलांनो इथे काय दिलंय, टाइमलाईन दिलेली की तुम्हाला काय दिलं आहे त्या वेळापत्रकानुसार आधी तुम्हाला 500 शब्द बनवायचे आहेत, तर वाक्यप्रचार करायचे आहे, वाक्याचा अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे, नंतर प्रेझेंटचा करायचं आहे म्हणजे तुम्हाला वर्तमान काळाचा करायचं आहे आणि तुम्हाला नंतर भविष्य काळाचा देखील करायचं आहे. मग तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे, इन द पास्ट म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला भूतकाळापासून सुरुवात करायची आहे. मग आता आपण तुम्हाला बघा इथे शब्द दिले आहे, इथे तुम्हाला दिले मिलियन्स ऑफ इयर्स अगो म्हणजे काय दशलक्षापूर्वी. तुम्हाला हा काय दिला आहे वाक्यप्रचार, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य हे बनवायचं आहे. मग ते वाक्य बघा मुलांना कसं बघणार की मिलियन्स ऑफ इयर अगो म्हणजे दशलक्षापूर्वी म्हणजे खूप खूप वर्षानंतर मला बोलणार आहोत की तिथे काय आहे, डायनोसॉर लिव्ह ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स अगो. इथे काय की हे चित्र जे कसलं दिसतं आहे, हे डायनोसॉरचं दिसत आहे. आताच्या काळामध्ये की आताच्या युगामध्ये तुम्हाला हे डायनोसॉर असल्या प्रकारचे जे प्राणी आहेत, जीवजंतू आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत का, तर हे नाही. तर हे हजारो लाखो आणि करोडो वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे आपण त्याला बोलू शकतो मिलियन्स बोलू शकतो की मिलियन्स इयर्स अगो आपण काय आहेत हे प्राणी त्यावेळेस उपलब्ध होते की हजारो लाखो करोडो वर्षापूर्वीचे हे काय आहेत प्राणी आहेत. मग मिलियन्सचा अर्थ काही दशलक्षापूर्वी काय आहेत, अब्ज वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये काय होते, डायनोसॉर लिव्ह ऑन अर्थ. अर्थचा अर्थ काय आहे, पृथ्वीवरती. डायनोसॉर लिव्ह म्हणजे राहणे. डायनोसॉर लिव्ह ऑन द अर्थ, डायनोसॉर या पृथ्वीवर राहत होते. कधी राहत होते, बिलियन्स ऑफ इयर्स अगो. मिलियन्स ऑफ इयर्स अगो म्हणजे की फार फार वर्षापूर्वी, दशलक्षापूर्वी, अब्ज वर्षापूर्वी, करोड वर्षापूर्वी लोक काय हे डायनोसॉर म्हणजे हे जे जीव आहेत ते काय करत होते, या पृथ्वीवरती राहत होते. बघा अशा प्रकारचे प्राणी आज आपल्याला पाहायला मिळतात नाही. जेव्हा तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये जातात तेव्हा सुद्धा पाहायला मिळतात का, नाही. तर फार 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 जर त्याचं उत्खनन केलं आणि जर मग आपल्याला ते एखाद्या वेळेस त्याचा हाडाचा सांगाडा जेव्हा सापडतो त्यावेळेस आपल्याला त्या घटना खऱ्या वाटतात की नाही, खरंच की काही वर्षापूर्वी, अब्ज वर्षापूर्वी इथे पृथ्वीवर डायनोसॉर हे राहत होते. हे आपल्याला त्यांच्या हाडावरून समजते किंवा जे आपल्याला सापळा मिळतो हाडांचा त्यांच्या, की प्राणी जेव्हा मृत होतात आणि जमिनीमध्ये गाडले जातात त्यावेळेस त्यांच्या हाडाचा सापळ्यावरून आपण समजतो की हे प्राणी खरंच पृथ्वीवर हजारो लाखो करोडो वर्षापूर्वी इथे पृथ्वीवर अस्तित्वात होते. याचं आपल्याला काय मिळतं मुलांनो, प्रमाण हे मिळत असतं. तर अशाप्रमाणे आपण बघा पाहणार आहोत परत की दुसरं उदाहरण बघणार आहोत. लॉंग लॉंग अगो. लॉंग लॉंग अगो म्हणजे काय, फार फार वर्षापूर्वी. लॉंग लॉंग अगो. अगो म्हणजे काय, पूर्वी. अगोचा अर्थ काय आहे, पूर्वी. लॉंग लॉंग खूप खूप वर्षापूर्वी म्हणजे काय, खूप खूप पुढे. आपण बोला लॉंग लॉंग अगो. अगोचा अर्थ काय, पूर्वी. खूप खूप दिवसानंतर काय आहे, आपण त्याचा वाक्याचा अर्थ पाहणार आहोत. काय आहे, लॉंग लॉंग अगो 3 लिव्ह अ ब्युटिफुल प्रिन्सेस. खूप खूप वर्षापूर्वी, खूप खूप दिवसापूर्वी काय राहत होते, बघा इथे लिव्ह अ ब्युटिफुल प्रिन्सेस. काय अर्थ आहे मुलांनो, जे पाहू शकता की ब्युटिफुल. ब्युटिफुलचा अर्थ आहे सुंदर. प्रिन्सेस म्हणजे आपण बोलू शकतो की एक राणी बोलू शकतो. जसं आपलं क्वीन म्हणजे राणी आहे. प्रिन्सेस म्हणजे आपण त्याला बोलू शकतो की एक प्रकारे एक राजकुमारी आहे, त्याला आपण काय बोलणार आहोत, प्रिन्सेस बोलणार आहोत. की खूप खूप दिवसापूर्वी, खूप खूप वर्षापूर्वी काय होतं, एक सुंदर राजकुमारी काय करत होती, राहत होती. लिव्हचा अर्थ काय आहे, राहणे आहे. तशा प्रकारे लॉंग लॉंग अगो खूप खूप वर्षापूर्वी काय आहे, खूप खूप दिवसापूर्वी काय राहत होतं. अगोचा अर्थ काय आहे, पूर्वी. खूप खूप दिवसापूर्वी काय, 3 लिव्स अ ब्युटिफुल देअर लिव्ह अ ब्युटिफुल प्रिन्सेस. खूप खूप दिवसापूर्वी एक काय राहत होती, प्रिन्सेस राहत होती. आपलं जे तिसरं उदाहरण आहे ते देखील मुलांना आपण पाहणार आहोत, आपण बघणार आहोत पुढच्या ह्याच्यामध्ये. मेनी इयर्स अगो. खूप वर्षापूर्वी काय आहे, मेनी इयर्स. इयर्स म्हणजे काय आहे मुलांना, वर्ष आहे. अगो म्हणजे काय आहे, पूर्वी आहे. मेनी म्हणजे पुष्कळ वर्षापूर्वी. मेनीचा अर्थ काय आहे, पुष्कळ आहे. मेनी इयर्स अगो. मेनी इयर्स अगो म्हणजे पुष्कळ वर्षापूर्वी किंवा खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर. मग आपल्याला या वाक्यप्रचार घेऊन काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे. माय अंकल शिफ्ट टू अहमदाबाद मेनी इयर्स अगो. जे माझे अंकल काय झाले आहे, अहमदाबादला राहायला गेले. मेनी इयर्स अगो खूप वर्ष झाले माझे अंकल अहमदाबादला काय झाले आहे, शिफ्ट झाले आहे. हे वाक्य कसं आहे मुलांनो, अर्थपूर्ण वाक्य आहे. या वाक्यामध्ये काय आहे, अर्थपूर्णता वाक्य दिसते की मेनी इयर्स अगो म्हणजे खूप वर्षापूर्वी त्याचे अंकल काय झाले, अहमदाबादला हे शिफ्ट झाले. हे कसं वाक्य आहे, हे अर्थपूर्ण वाक्य आहे. मग तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की ते जे शिफ्टिंग केलेलं आहे, आपण जेव्हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपण काय करतो, शिफ्ट करतो.
शिफ्ट करणे. शिफ्टचा अर्थ काय आहे मुलांनो, की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण स्थलांतर करणे किंवा आपण एका ठिकाणी जाणे. जसं आपण कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं की जे ब्लॅकस्मिथ होता आणि जो कार्पेंटर होता त्यांनी काय केलं, त्यांनी त्याचं जे सामान ते कॅरी करून ते शिफ्ट झाले दुसऱ्या घरामध्ये. आणि म्हणून शिफ्टचा अर्थ आपल्याला माहित आहे. शिफ्ट म्हणजे दुसरीकडे स्थलांतरित होणे, त्याला आपण काय बोलणार, शिफ्ट बोलणार. मग कुठे स्थलांतर झाले, माय अंकल इज शिफ्ट इन, काय लिहिले, टू अहमदाबाद. कुठे, अहमदाबादला, जिथे गुजरात या ठिकाणी अहमदाबाद आहे. मग अशा ठिकाणी मेनी इयर्स अगो, खूप वर्षापूर्वी काय झाले आहे, खूप वर्षापूर्वी माझे अंकल आहेत ते काय झाले, काका आहेत ते शिफ्ट झालेले आहेत. आता आपण पाहणार की दुसरं उदाहरण बघणार आहोत की हे अर्थपूर्ण वाक्य आपण पाहिलंय. चौथं जे उदाहरण आहे, लास्ट इयर. लास्ट इयर म्हणजे काय, मागच्या वर्षी. लास्ट म्हणजे काय, मागच्या, आणि इयर म्हणजे वर्ष आहे. लास्ट इयर, तुम्हाला हे वाक्य पाहिजे की लास्ट इयर तुम्हाला हा काय दिले, शब्द गेले. मी मगाशी सांगितलं 2 किंवा अधिक त्याच्यापेक्षाही जास्त शब्दांची जुळवजुळव करून एक वाक्यप्रचार तयार होतो. तो अर्थपूर्ण असतो, पण त्या वाक्याला देखील काय केलं जातं, पूर्ण अर्थपूर्ण तयार झालं, एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार केलं, एक पूर्ण वाक्य बनवलं जातं. पण त्या लास्ट इयर या शब्दापासून देखील आपल्याला काय करायचं, वाक्य बनायचं. फॉर एक्झाम्पल काय आहे, लास्ट इयर. बघा आपण पाहणार आहोत, लास्ट इयर आय विजिटेड माय अंकल इन द USA इन वेकेशन. काय सांगितलंय की लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी आय विजिटेड माय अंकल इन द USA इन वेकेशन. मी लास्ट वर्षी काय केलेलं आहे, मागच्या वर्षी आय विजिट माय अंकल, मी माझ्या अंकलला भेट दिली गेली. कुठे भेट दिली गेली, USA ला काय केलेलं आहे, भेट दिली गेलेली आहे. कधी, मी जेव्हा माझं वॅकेशन होतं तेव्हा लास्ट वर्षी मी माझ्या अंकलला USA मध्ये काय केली आहे, भेट दिली गेली. विजिटचा अर्थ काय आहे, भेट देणे, भेट आहे, बरोबर. लास्टचा अर्थ तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षी, इयर म्हणजे वर्ष. आपण काय बोललो आहोत, वॅकेशन. वॅकेशनचा अर्थ काय आहे, जे सुट्ट्या आपल्याला लागतात, ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात किंवा आपल्या शाळा संपल्यानंतर जे आपल्याला शाळेतल्या ज्या सुट्ट्या लागतात त्याला आपण काय बोलतो, वॅकेशन बोलणार आहोत. अशा प्रकारे आपण पाहणार आहोत मुलांनो की त्यांनी काय की लास्ट इयर माझ्या अंकलला काय केलं आहे, मी भेट दिली आहे. कधी, जेव्हा मला वेकेशनमध्ये जेव्हा सुट्ट्या पडल्या तेव्हा मी USA मध्ये माझ्या अंकलला मागच्या वर्षी भेट दिली आहे. अशा प्रकारे मुलांना आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे, बघा लास्ट इयरचा अर्थ आपण पाहिलेला आहे की आय विजिटेड माय अंकल इन द USA इन वॅकेशन. म्हणजे काय केलं आहे की लास्ट इयर, मागच्या वर्षी मी माझ्या अंकलला भेटण्यासाठी वॅकेशनमध्ये म्हणजे कधी दिलं आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी USA ला भेट दिली आहे. USA म्हणजे काय आहे मुलांना, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येतं. काय मुलांना येणार, USAचा अर्थ काय आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आय विजिटेड म्हणजे मी भेट देणे आहे. अंकल इन द वॅकेशन. वॅकेशन म्हणजे काय आहे, सुट्ट्या आहे, आपल्याला ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडतात ते. तर अशा प्रकारे अर्थपूर्ण वाक्य तयार झाले की ज्या मागच्या वर्षी मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी माझ्या अंकलला USA मध्ये भेट दिली आहे किंवा मी गेलो आहे भेटायला. विजिटेडचा अर्थ काय आहे, भेट आहे, याचा अर्थ भेट असा होतो. तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे की विजिटेड म्हणजे भेट आहे आणि वॅकेशन म्हणजे सुट्ट्या आहे आणि USA म्हणजे काय आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे आउट ऑफ इंडियाचा जो भाग येतो त्याला आपण काय बोलणार आहोत, युनायटेड स्टेट. आता आपण पुढच्या वाक्याकडे मुलांना पाहणार आहोत. पुढचं वाक्य काय आहे त्याच्याकडे आपण बघणार आहोत. पुढचं जे वाक्य आहे लास्ट वीक आहे. काय आहे, लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे काय आहे की मागच्या आठवड्यामध्ये. वीकचा अर्थ काय आहे, आठवडा, वीक. आता याच्यामध्ये देखील बघा मुलांना काय आहे, कन्फ्युजन आहे. वीकचा अर्थ काय आहे, आठवडा, आणि वीक म्हणजे काय आहे, कमजोर आहे. वीकचा अर्थ काय, कमजोर आहे. हा वीक काय, आठवडा असतो. म्हणजे पूर्ण 8 दिवसाचा जो आठवडा, 8 दिवस असतात त्याला आठवडा बोलणार. आणि हा जो वीक आहे, वीक म्हणजे काय, कमजोरपणा, अशक्तपणा, आपण त्याला म्हणणार विकनेसपणा आपण देखील बोलू शकतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. याचं प्रोनाउन्सिएशन देखील सेम आहे परंतु स्पेलिंग आणि त्याचा अर्थ हा टोटली चेंज आहे, टोटली काय आहे, हा वेगळा आहे. आणि हे म्हणून लक्षात ठेवायचं आहे मुलांना की जो वीक आणि वीक याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. जनरली आपण त्याच्यामध्ये काय होतो, कन्फ्यूज होऊ शकतो. तसं आपण बोलू शकतो वीट. वीट म्हणजे काय आहे, गहू आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये देखील काय आहे, फरक आहे. वीट आणि वॉट म्हणजे काय आहे. हे दिसायला जरी सारखं ऐकले तरी याच्यामध्ये खूप
फरक आहे, याच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे, याच्या अर्थामध्ये देखील काय आहे, फरक आहे. त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जसं जसं अशा सारखे प्रनाउन्साच्या गोष्टी येतील त्यावेळेस मी तुम्हाला वेळोवेळी त्या मी सांगणार आहे, ते शब्दाची स्पेलिंग, अर्थ आणि तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे. तर आता म्हणा की लास्ट वीक हे काय आहे, मुलांना तुम्हाला शब्द दिला आहे, वाक्यप्रचार दिला, आपल्याला त्याला काय करायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. बघा, हे अर्थपूर्ण वाक्य तयार केले काय आहे, त्याच्यामध्ये लास्ट वीक काय आहे, वी हॅड स्पोर्ट ॲक्टिव्हिटी इन अवर स्कूल. काय सांगितलं की आठवड्यामध्ये आमच्या शाळेमध्ये काय होते, स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी होत्या, म्हणजे आमचे स्पोर्ट्स चालू होते. स्पोर्टबद्दलच्या ॲक्टिव्हिटी आपण म्हणजे की स्पोर्ट्सचं कार्य चालू होतं. तर आपण त्याचे मिनिंग आता पाहणार आहोत, जे कठीण शब्द आहे. बघा, इथे काय लास्ट वीक बोलायचं की मागच्या आठवड्यामध्ये वी हॅड स्पोर्ट्स. स्पोर्ट्स म्हणजे काय आहे, खेळ आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण बोलू शकतो की एक प्रकारे कार्यक्रमात भाग घेणे आहे. इन आवर स्कूल, आमच्या स्कूलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये काय चालू होते, स्पोर्ट्स चालू होते, खेळाचे प्रकार चालू होते किंवा जे खेळ सुरू झालेले होते असं आपण त्याला बोलू शकतो. तर अशा प्रकारे जे लास्ट वीक आहे त्याचं हे काय केलं आहे मुलांनो, अर्थपूर्ण देखील वाक्य आपण तयार केलेलं आपण इथे पाहू शकतो. आपण पुढचं पाहणार आहोत येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काय मुलांनो, येस्टरडे म्हणजे आपण म्हणतो की काल परवा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, वेळोवेळी मी तुम्हाला बघा सांगितलं होतं. टुडे म्हणजे काय आहे, टुडे, टुमारो आणि येस्टरडे. टुडे म्हणजे आज आहे, टुमारो म्हणजे उद्या आहे आणि येस्टरडे म्हणजे परवा आहे, आज उद्या आणि परवा. तर अशा प्रकारे येस्टरडेला आपल्याला हा शब्द टाकून काय करायचं आहे, एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. बघा, इथे आपण पहिलं वाक्य वाचून घेणार आहोत. नीला हॅड फीवर येस्टरडे हिन्स ही कुड नॉट गो टू स्कूल. येस्टरडे या शब्दाचा मुलांना दोन अर्थ शकतो, किंवा काल किंवा परवा असा देखील होऊ शकतो. म्हणजे दोन मिनिंग आहे. टुडेचं म्हणजे आज आहे, टुमारो म्हणजे उद्या, की टुडे आय विल मीट यू, म्हणजे मी उद्या तुम्हाला भेटणार आहे. पण जर आपल्याला जर येस्टरडे टाकायचं तर काल किंवा परवा असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो. येस्टरडे आय एम व्हेरी स्केअर, म्हणजे काल मी खूप घाबरलो, परवा मी खूप घाबरलो, असं देखील होऊ शकतो. इथे काय अर्थ दिला बघा, नील हॅड फेवर येस्टरडे हिन्स ही कुड नॉट गो टू स्कूल सांगितलेलं आहे. तर आपण बघायचे कठीण शब्द पाहणार आहोत की नील आहे, तर नीलला काय झालं आहे, काल किंवा परवा ताप आल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आहे. बघा, इथे काय फीवरचा अर्थ काय आहे, ताप आहे. येस्टरडे म्हणजे काल परवा, हे ही कुड नॉट म्हणजे जाऊ शकला नाही. बघा, हा जरी दिसतो ना तुम्हाला, गो टू स्कूल, गो टू म्हणजे तो ही कुड नॉट गो टू स्कूल, तो शाळेत जाऊ शकला नाही. का जाऊ शकला नाही, कारण त्याला काय होता, ताप होता. आणि म्हणूनच काय सांगितलं की नील हॅड फेवर येस्टरडे, नीलला परवा काय आला आहे, काल काय ताप आलेला आहे, आणि अशामुळे तो कुठे जाऊ शकला नाही, तो शाळेमध्ये जाऊ शकलेला नाही आहे. अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं आहे की नील हॅड फेवर, नीलला काल ताप आल्यामुळे तो आज शाळेत जाऊ शकला नाही. बघा, इथे तो तुम्हाला आजारी दिसत आहे आणि म्हणून येस्टरडे टाकून आपण त्या केलं आहे, त्या वाक्याचा अर्थपूर्ण वाक्य हे तयार केलं गेलेलं आहे. आपण आता पुढचं वाक्य बघणार आहोत की काय दिलेलं आहे. इथे काय दिलं आहे, ॲट प्रेझेंट. ॲट प्रेझेंटचा अर्थ काय की आत्ताच्या दिवसामध्ये. ॲट प्रेझेंटचा अर्थ काय आहे मुलांनो, प्रेझेंटचा अर्थ काय आहे की आत्ताचे, म्हणजे पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. पास्ट म्हणजे काय, भूतकाळ आहे, प्रेझेंट म्हणजे जो वर्तमान काळ आहे, आणि फ्युचर म्हणजे जो भविष्य काळ आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे बघा, इथे पाहू शकतो की जो आपलं पहिलं वाक्य दिलं आहे ते काय आहे, नाव आहे. नाव म्हणजे काय, आत्ता, म्हणजे की नाव आय वॉन्ट टू गो, म्हणजे आता मला जायला पाहिजे. म्हणजे नावचा अर्थ काय आहे, आत्ता आहे. तर आता ते वाक्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण वाक्य पूर्ण तयार करत आहोत. दीपा इज बिझी नाव. काय सांगितलंय, दीपा इज बिझी नाव. दीपा आता काय आहे, बिझी आहे, ती कामामध्ये मग्न आहे, व्यस्त आहे. बिझीचा अर्थ इथे काय येऊ शकतो मुलांनो, बघा इथे काय, दीपा इज बिझी म्हणजे कामामध्ये व्यस्त असणे. नाव म्हणजे आता, मग दीपा आता कामामध्ये काय आहे, व्यस्त आहे. म्हणजे ही क्रिया कशी आहे, ही क्रिया चालू आहे. म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याच्यामध्ये आपण मुलांना पाहिलं तर पास्ट ही घडून गेलेली घटना आहे, त्याला आपण पास्ट बोलणार आहोत. प्रेझेंट म्हणजे जी घटना चालू आहे, जी क्रिया चालू आहे, त्याला आपण प्रेझेंट बोलणार आहोत. आणि जी क्रिया झाली नाही आहे परंतु आपण ती करणार आहोत, मग ती क्रिया कशामध्ये जाते मुलांनो, ती फ्युचरमध्ये जात असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याच्यामध्ये जे वाक्य आहेत ते कोणत्या प्रकारच्या क्रिया
घडून गेलेली आहे का क्रिया घडणार आहे किंवा क्रिया चालू आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता इथे बघा आपण काय करतो, प्रेझेंटची वाक्य बनवतो. आपण स्टेप बाय स्टेप पाहिलं की जी पास्टची जी वाक्य होती की मी माझ्या अंकलला लास्ट इयरला भेट दिली होती, म्हणजे हे वाक्य कसं झालं की ही गोष्ट घडून गेली आहे, ही घटना कशी आहे, ही घडून गेलेली आहे. त्याच्यामुळे ते आपण पाहणार आहोत की ते गोष्ट आपण पाहिले पास्ट टेन्समध्ये. आता आपलं चाललंय प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणा की दीपा इज बिझी नाव. दीपा काय आहे, आता बिझी आहे किंवा ती कामामध्ये व्यस्त आहे. तुम्हाला तेच म्हणजे हिची क्रिया कशी आहे, चालू आहे. ही क्रिया चालू जेव्हा असते तेव्हा आपण त्याला काय बोलतो मुलांनो, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय बोलणार आहोत, वर्तमान काळ बोलणार आहोत. तर तिथे मला चित्रामध्ये दिसत आहे की क्रिया ती काय करत आहे, पुस्तक वाचत आहे. जे आपलं दुसरं आहे बघा आपण पाहणार आहोत. आपण दुसरं आहे दिस वीक. दिस वीक म्हणजे काय की या आठवड्यामध्ये. वीकचा अर्थ काय आहे, तुम्हाला आता सांगितलंय वीक म्हणजे आठवडा आहे. दिस म्हणजे ह्या आठवड्यामध्ये. जो दिस तुम्हाला अर्थ सांगितला होता, दिस असेल तर हा ही हे, आणि दॅट असेल तर तो ती ते, असं आपण शब्दाचा की दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे. जेव्हा वस्तू लांब असते तेव्हा आपण त्याला काय बोलतो, दॅट इज अ बुक. मग दिस वीक मध्ये आपण कशा प्रकारचं मुलांना आपण वाक्य तयार करणार आहोत बघा. काय पाहिजे, दिस वीक म्हणजे या आठवड्यामध्ये वी आर स्टार्टिंग द हाऊस पेंटिंग वर्क दिस वीक. की या आठवड्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, पेंटिंगचं काम करणार किंवा रंग देण्याचं काम करणार आहोत. वी आर स्टार्टिंग, सुरुवात करणार आहोत. त्यांनी काय सांगितलंय, वी आर स्टार्टिंग, आम्ही. वीचा अर्थ काय आहे, आम्ही आहे. स्टार्टिंगचा अर्थ काय, सुरुवात. स्टार्टिंगचा अर्थ सुरुवात. दिस हाऊस पेंटिंगचा अर्थ काय आहे, रंग देणे. वर्क दिस हाऊस, वर्क म्हणजे काम आहे. की या आठवड्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, रंग देण्याचं काम करणार आहोत. मी या आठवड्याचं ते काय आहे, शेड्यूल आहे ते सांगत आहे की या आठवड्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, रंग देणं. म्हणून त्यांनी काय केलंय बघा, हर एक प्रकारचे जे रंग आहेत ते घेतले आहेत. कशासाठी घेतले आहेत, घरामध्ये रंग देण्यासाठी घेतले आहेत. बघा आपलं पुढचं आहे दिस मंथ. बघा आता त्यांनी काय सांगितले, दिस मंथ. दिस वीक झालं, दिस मंथ झालं. आता आपल्याला दिस मंथ सुरू झालं की दिस मंथ, की ह्या महिन्यामध्ये काय करणार आहेत, काय प्लॅनिंग आहे बघा. आपण त्या वाक्यात कसं घेणार आहोत, दिस मंथ. बघा बेला इज प्रिपेरिंग, इथे काय दिलं, बेला इज प्रिपेरिंग फॉर हर डान्स एक्झामिनेशन ऑन धिस मंथ. बेलाचं काय आहे, या महिन्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे असं ती काय करत आहे, सांगत आहे. बघा बेला कोण आहे, ही बेला आहे, बरोबर आहे. इज प्रिपेरिंग म्हणजे तयारी करत आहे. कसली करत आहे, फॉर हर डान्सची ती काय करत आहे, तयारी करत आहे. डान्स प्रिपेरिंग म्हणजे तयारी. एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा. काय आहे, दिस मंथ, ह्या महिन्यामध्ये. मंथ म्हणजे काय, महिना आहे. तर बोलतो ना की डे म्हणजे दिवस, मंथ म्हणजे महिना, आणि इयर म्हणजे काय आहे, वर्ष आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ह्या महिन्यामध्ये बेलाची काय आहे, परीक्षा आहे असं ती सांगत आहे. म्हणजे दिस मंथचा वापर केला गेलाय ना, म्हणून हे वाक्य कसं झालं आहे, अर्थपूर्ण वाक्य झालंय. आणि म्हणून आपण काय बोलणार आहोत की हे वाक्य कसं आहे, परिपूर्ण आहे. बेला इज प्रिपेरिंग फॉर हर डान्स एक्झामिनेशन इन दिस मंथ सांगितलेलं आहे. तर आता हे आपलं वाक्य पूर्ण झालेलं आहे. आपण पुढचं वाक्य मुलांना पाहणार आहोत. बघा आता आपलं आहे इन फ्युचर. काय आहे, इन फ्युचर म्हणजे भविष्य काळाबद्दलचे आपण काय पाहणार आहोत, वाक्य बघणार. किती कोणत्या प्रकारचे वाक्य. आता पण आपण पाहिले पास्ट टेन्सचे वाक्य कोणते आहेत, ते आपण पाहिलं. आपण प्रेझेंट टेन्सचे वाक्य कोणते आहेत की जे तुम्हाला फ्रेज दिले होते, जे वाक्यप्रचार दिले होते त्याचा आपण वाक्यात उपयोग केला गेला आहे. आता फ्युचरचे वाक्य कोणती आहेत ते देखील पाहणार. फ्युचर म्हणजे तुम्हाला म्हणून कळणार की जे घटना अजून घडलेली नाहीये. आपण भूतकाळाची पाहिली की ती घटना घडून गेलेली आहे, ती क्रिया घडलेली आहे. आपण वर्तमान काळाची देखील ती क्रिया चालू होती. परंतु जेव्हा आपण भविष्य काळाकडे येतो, आपण फ्युचरमध्ये येतो, तेव्हा ती घटना घडलेली नसते. मग त्याच्या संदर्भातली वाक्य ही कशी असू शकतात याचा देखील तुम्हाला कुतूहल असेल ना. चला जर आपण पाहूया मुलांना. आपण बघणार आहोत की जी घटना आपण घडायची आहे, पण आपण तेव्हा जे बोलतो की मी करेन, मी जाईल, मी होईल, मी झोपेल, मी अभ्यास करेन, मी खेळेन, मी काय करणार आहे, जाणार आहे, मी येणार आहे, मी थांबणार आहे, मी जेवणार आहे, मी झोपणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा याचा अर्थ काय, करणार आहे, जाणार आहे, येणार आहे, तयारी करणार आहे. म्हणजे जे करणार जेव्हा शब्द आहे की ती क्रिया अजून करायची आहे, ती क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणजेच आपण त्याला काय बोलत आहोत, भविष्यकाळ बोलत आहोत. मग ती क्रिया कोणती आपण बघा पाहणार आहोत. बघा इथे जो तुम्हाला शब्द दिला आहे
इन फ्युचरचा जो पहिला शब्द आहे आपण पाहणार आहोत जो टुमारो. टुमारो म्हणजे काय आपण म्हणणार की उद्या. जसं मी सांगितलं टुडे, टुमारो, येस्टरडे हे लक्षातच ठेवायचं आहे की आपल्याला अर्थ याचा कळला पाहिजे. टुमारो म्हणजे काय आहे, उद्या आहे. उद्या या शब्दाचा अर्थ आपण वाक्यप्रचार कसा केला आहे, अनया स्कूल विल स्टार्ट टुमारो, की अनयाची जी स्कूल आहे उद्यापासून काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे, सुरू होणार आहे उद्यापासून. मग अनया बघा ही काय आहे, स्कूल आहे, अनयाची स्कूल आहे. अनयाची स्कूल काय होणार आहे, उद्यापासून सुरुवात होणार आहे की सुरू होणार आहे. एकदम सिंपल वाक्य, याच्यात काहीच कठीण नाही आहे. दुसरं आहे नेक्स्ट वीक. आता टुमारो झालं, आता नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा. नेक्स्ट म्हणजे पुढचा, वीक म्हणजे आठवडा. हे लक्षात आहे मुलांनो, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे वीक म्हणजे काय आहे, आठवडा आहे. मग याच्यामध्ये वाक्याचा प्रचार कसा, वाक्यात उपयोग केला आहे बघा. वी हॅव अवर स्कूल पिकनिक नेक्स्ट वीक. वी हॅव अवर पिकनिक नेक्स्ट वीक म्हणजे आमची पिकनिक पुढच्या आठवड्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं बघा. वी हॅव अवर स्कूल, आमच्या स्कूलची पिकनिक. अवर स्कूल म्हणजे आमच्या स्कूलची पिकनिक पुढच्या आठवड्यामध्ये आहे. हे देखील अगदी सिंपल वाक्य आहे, याच्यामध्ये देखील काहीच कठीण शब्द नाही आहेत. बघा स्कूल म्हणजे शाळा आहे, पिकनिक म्हणजे आपण बोलू शकतो आपण बाहेर फिरायला जेव्हा जातो शाळेची पिकनिक असते. नेक्स्ट वीक, नेक्स्ट म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, अशा प्रकारची बघा शाळेमध्ये आपण पिकनिकला जात असतो. जे पुढचं आहे नेक्स्ट इयर आहे. आता आपण पाहिलं होतं अगोदर टुमारो पाहिलं होतं, नंतर नेक्स्ट वीक पाहिलं. आता आपण पाहिलं की नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी. इयरचा अर्थ काय आहे मुलांना, वर्ष. नेक्स्ट म्हणजे पुढचं आणि इयर म्हणजे वर्ष, पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी मग आता हे वाक्यात कसं काय उपयोग करणार आपण बघा. इथे काय दिलं आहे, रुपेश विल बी इन स्टँडर्ड 10 नेक्स्ट इयर. काय सांगितलं आहे, रुपेश कदाचित पुढच्या वर्षी 10वीला काय जाईल असं सांगितलेलं आहे. मग आता इथे काय अर्थ बघा, रुपेश विल बी इन स्टँडर्ड 10 काय सांगितलं, स्टँडर्ड 10 नेक्स्ट इयर. तो काय करणार, रुपेश पुढच्या वर्षी 10वीला जाणार आहे किंवा जाईल. तर अशा प्रकारे बघा हे जे वाक्य दिलेलं आहे ते पाहू शकतो की नेक्स्ट इयरचा देखील कशा प्रकारे त्याचा वाक्यामध्ये व्यवस्थित उपयोग आपण केलेला आपण पाहू शकतो की हे देखील कसं आहे, परिपूर्ण वाक्य आहे देखील. हा काय आहे, रुपेश आहे तो 10वीला जाणार आहे. आपण पाहणार आहोत चौथं, मेनी इयर्स फ्रॉम नाव म्हणजे काय, आतापासून आणखीन वर्षानंतर, की आतापासून पुष्कळ वर्षांनी काय होणार आहोत, मेनी इयर. मेनी म्हणजे खूप दिवसांनी, इयर म्हणजे वर्ष, फ्रॉम नाव आतापासून खूप वर्षांनी काय होणार आहोत ते आपण वाक्यामध्ये त्याचं काय करणार आहोत, रूपांतर करणार आहोत. बघा इथे काय दिलं आहे, वी विल ग्रो ओल्ड मेनी इयर्स फ्रॉम नाव. इथे काय दिलं की आतापासून आम्ही पुढच्या वर्षानंतर किंवा खूप वर्षांनी आम्ही काय होणार आहोत, म्हातारे होणार आहोत. वी विल ग्रो ओल्ड, आम्ही काय होणार आहोत, म्हातारे होणार आहोत. मेनी इयर्स फ्रॉम नाव आतापासून आम्ही पुष्कळ वर्षांनी काय होणार आहोत, म्हातारे होणार आहोत. काय होणार आहे की इयर्स, इयर्स म्हणजे काय आहे, खूप वर्षानंतर आहे. तर अशा प्रकारे याचा आपण काय केलं आहे, वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. कशाचा, मेनी इयर्स फ्रॉम नाव आतापासून पुष्कळ वर्षांनी आम्ही काय होणार आहोत, म्हातारे होणार आहोत. या शब्दाचा अर्थ म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे बघा, जर आपण मूळ जन्मला आहे तर पुष्कळ वर्षांनी तुम्ही काय होणार आहात, म्हातारे होणार आहात. हा काय आहे, नियमच आहे. तर अशा प्रकारे जे वाक्याचा काय केलेला आहे याच्यामध्ये उपयोग आपण केलेला आपण पाहू शकतो. पुढचं बघा, 1000 ऑफ इयर फ्रॉम नाव. 1000 ऑफ काय सांगितलं, 1000 म्हणजे हजारो, आतापासून हजारो वर्षानंतर काय सांगणार आहे. हे वाक्यात तुम्हाला उपयोग करायचा आहे. तुम्हाला हे वाक्य दिलं आहे, वाक्य कसं आहे, 1000 ऑफ इयर्स फ्रॉम नाव आतापासून हजारो वर्षानंतर, अब्ज वर्षानंतर. 1000 म्हणजे काय, हजारो आहे, आतापासून हजारो वर्षानंतर. मग याचं वाक्यात कसं रूपांतर होणार आहे, आपण याचं वाक्यात रूपांतर कसं होणार आहे आपण ते पाहणार. बघा इथे काय दिलंय, पीपल विल शिफ्ट टू मार्स 1000 ऑफ इयर्स फ्रॉम नाव. इथे काय दिलं आहे, पीपल विल शिफ्ट, काय होणार की आतापासून हजारो वर्षानंतर माणसं काय करणार आहे, मंगळावर राहायला जाणार आहेत. पीपल विल शिफ्ट टू मार्स. मार्स म्हणजे काय आहे, मंगळ ग्रह. ग्रह एक आहे, आपण ग्रह पाहिजे, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी जे काय आहेत हे ग्रह आहेत ते आपण पाहिलेले. पीपल विल, पीपल म्हणजे काय आहे, लोक आहेत. पीपलचा अर्थ काय आहे, लोक आहे. की पीपल की आतापासून हजारो वर्षानंतर लोक कुठे राहायला जाणार आहेत, मंगळावर राहायला जाणार. शिफ्ट म्हणजे काय, तिथे राहणे आहे, स्थलांतर करणार आहेत असा त्याचा अर्थ इथे होत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं आहे की पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स असलेले जे आपण वाक्यप्रचार दिले त्या वाक्यप्रचाराचा आपण कशा प्रकारे वाक्यात हा उपयोग केलेला
आलेलं आहे हे देखील आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. या वाक्यामध्ये आलेले जे कठीण शब्द आहेत, जे हार्ड वर्ड आहेत, जे वर्ड्स मिनिंग आहेत, ते देखील आपण मुलांना व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आपण याच्या पाठामधून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे बघा हे चित्र दिसत आहे की हे काय आहे, मंगळावरचं चित्र आहे आणि ते कशा प्रकारे की आता पासून हजारो वर्षानंतर काय होणार आहेत, माणसं मंगळावर देखील राहायला जाणार आहेत. मग हे चित्र जमिनीवरचं आहे का पृथ्वीवरचं आहे का, तर नाही, हे कुठचं चित्र आहे, वरती आकाशातलं हे चित्र आहे. तर हे देखील तुम्हाला चित्राच्या माध्यमातून मुलांनो आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि जे नवीन शब्द आहे त्याच्या माध्यमातून हर एक गोष्टीचा मुलांनो जे अर्थ आहे मी तुम्हाला सांगितलेलं, जे टाईम लाईन आहे की वेळापत्रकानुसार हे हर एक गोष्टी कशा प्रकारे होत असते हे देखील आपण अधिक समजून घेतलेलं आहे. तशा प्रकारे मुलांना हा पाठ मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, तर तुम्हाला समजलं आहे आणि तुम्हाला पूर्ण खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.